नमस्कार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ BA तृतीय वर्ष मराठी विषयांच्या विद्यार्थ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता तृतीय वर्षाला प्रवेश घेतलेला असेल किंवा घेणार असाल आणि तृतीय वर्ष हे आपल्या जीवनातलं अतिशय महत्त्वाचं वर्ष असतं, ज्याला आपण जीवनातले काही टर्निंग पॉइंट्स म्हणतो. त्या पद्धतीनं शिक्षणातलं जो टर्निंग पॉइंट असतो तो म्हणजे फायनल इयर किंवा तृतीय वर्षाचं वर्ष असतं. त्यामुळं आपण सर्वजण या वर्षाकडे गांभीर्यानं बघत असतो. हा व्हिडिओ तयार करण्याचा सर्वात महत्त्वाचा उद्देश असा आहे की तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना मराठी विषयाचा अभ्यासक्रम याची ओळख व्हावी, तोंड ओळख व्हावी म्हणून हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. मित्रांनो, आपण तृतीय वर्षाला प्रवेश घेत असताना 3 विषयांपैकी एक पेपर मेन पेपर म्हणून आपणास निवडावा लागतो. आपण तो जर मराठी निवडला असेल तर आपल्याला 5व्या सत्रामध्ये 4 अभ्यासपत्रिका म्हणजे पेपर आणि 6व्या सत्रामध्ये 4 अभ्यासपत्रिका याचा अभ्यास करावा लागेल. आपण जर मराठी व्यतिरिक्त इतर विषय मेन विषय म्हणून निवडला असेल तर आपणाला 5व्या सत्रामध्ये 2 अभ्यासपत्रिकांचा अभ्यास आणि 6व्या सत्रामध्येही 2 अभ्यासपत्रिकांचा अभ्यास करावायचा आहे. मुळामध्ये हे स्ट्रक्चर एकदा आपण समजून घेऊया. जर आपला मेन मराठी असेल तर आपल्याला 5व्या सत्रासाठी अभ्यासपत्रिका 9वी, 10वी, 11वी आणि 12वी या 4 अभ्यासपत्रिकांचा अभ्यास करायचा आहे. तर पुढच्या 6व्या सेमिस्टरमध्ये सत्रामध्ये आपल्याला 13वी, 14वी, 15वी आणि 16वी अशा अभ्यासपत्रिकांचा अभ्यास करायचा आहे. यापैकी 12वी आणि 16वी अभ्यासपत्रिका ही प्रकल्प कार्याची आहे. म्हणजे आपल्याला एक प्रोजेक्ट 100 मार्कासाठी या 2 सत्रामध्ये मिळून तयार करायचा आहे आणि तो शेवटी आपल्याला सबमिट करायचा आहे. तर त्यामुळं 12वा आणि 16वा पेपर याचं प्रत्यक्ष अध्यापनाऐवजी आपण प्राध्यापकांचं मार्गदर्शन घेऊन एक प्रकल्प तयार करणार आहोत. उर्वरित 3 अभ्यासपत्रिका म्हणजे 9वी, 10वी आणि 11वी या सत्रासाठी ही मेन मराठी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासण्यासाठी महत्वाची आहे. ज्यांचं मेन नसेल त्यांच्यासाठी फक्त 2च अभ्यासपत्रिका असतील. तर सुरुवातीला 9वी जी अभ्यासपत्रिका आहे आणि 10वी अभ्यासपत्रिका या 2 अभ्यासपत्रिका ज्यांचा मेन विषय नाही त्यांच्यासाठी आहेत. तर 9वी, 10वी आणि 11वी 3 अभ्यासपत्रिका आपल्याला ज्यांचं मेन मराठी नाही त्यांनी त्याचा अभ्यास करायचा आहे. तर यापैकी आपण ह्या व्हिडिओमध्ये अभ्यासपत्रिका 10वी जिचं नाव भाषा विज्ञान आहे तर त्याचा अभ्यासक्रम काय आहे याची ओळख करून घेणार आहोत. मित्रांनो, भाषा विज्ञान ही 10वी अभ्यासपत्रिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमामध्ये आहे. या अभ्यासपत्रिकेमध्ये 5 घटक आहेत किंवा 5 प्रकरणे आहेत. या 5 प्रकरणामध्ये कोणते घटक आहेत याविषयीची चर्चा आपण करणार आहोत. सुरुवातीला आपण पहिला घटक समजून घेऊया. अभ्यासपत्रिकेमधला पहिलं प्रकरण किंवा पहिला घटक आहे भाषेचे स्वरूप. आता भाषेचे स्वरूप या घटकामध्ये आपल्याला मराठी भाषेच्या स्वरूपाचा विचार करायचा आहे. हा विचार करत असताना मराठी भाषेच्या उत्पत्तीपासून म्हणजे मानवाच्या निर्मितीपासून मानवाच्या जीवनामध्ये भाषा किती महत्वाची आहे. कारण भाषा ही मानवाच्या प्रगतीमध्ये त्याच्या सोबत सोबत चालत आलेली आहे आणि आपल्या प्रगतीमध्ये भाषेचा फार मोठा वाटा आहे. म्हणून हावभावाची भाषा, रंगाची भाषा, चित्राची भाषा, चिन्हाची भाषा आणि आजची प्रगत असलेली ध्वनींची भाषा इथपर्यंत मानवानं जो प्रवास केलेला आहे या प्रवासाचा आढावा घेत प्राण्यांची आणि मानवाच्या भाषेमधल्या फरकांचा विचार करत आपल्याला मराठी भाषेचं स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. याच्यामध्ये जे 4 घटक अभ्यासक्रमामध्ये दिलेले आहेत त्याच्यातला
पहिला घटक आहे भाषेच्या व्याख्या, म्हणजे ज्या विविध व्याख्या भाषेच्या केल्या जातात, जे भाषा विशारद आहेत, भाषा तज्ज्ञ आहेत, भाषा शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी भाषा म्हणजे काय याविषयीच्या वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. तर सुरुवातीला आपल्याला भाषा म्हणजे काय याच्या व्याख्यांची साधक बाधक चर्चा या प्रकरणामध्ये करायची आहे. त्यानंतर दुसरा घटक पहिल्या प्रकरणामधला आहे तो म्हणजे भाषेची वैशिष्ट्ये किंवा लक्षणे. आता कुठलीही भाषा म्हटलं की त्याची काही वैशिष्ट्ये असतात, त्याची काही लक्षणे असतात. या लक्षणांना वैशिष्ट्यांना स्वरूप वैशिष्ट्ये असंही म्हटलं जातं. कधी कधी भाषेचे गुण असाही विचार केला जातो किंवा भाषेचे विशेष असाही शब्द वापरला जातो. म्हणजे शब्द कुठलाही वापरला तर ती भाषेची वैशिष्ट्ये आहेत. हॉकेट नावाचा एक भाषाशास्त्रज्ञ होऊन गेला, त्यांनी भाषेची 7 वैशिष्ट्ये आपल्या ग्रंथामध्ये सांगितलेले आहेत. तर त्या 7 वैशिष्ट्यांचा आढावा सुरुवातीला आपल्याला या घटकामध्ये घ्यायचा आहे. आणि त्या व्यतिरिक्त हॉकेटनं सांगितलेल्या लक्षणे व्यतिरिक्त इतर भाषेंची जी लक्षणं असतील त्या लक्षणांचा सुद्धा आढावा आपल्याला या प्रकरणामध्ये घ्यायचा आहे. म्हणून दुसऱ्या मुद्द्यामध्ये हॉकेटची लक्षणे व भाषेची इतर सर्वसाधारण लक्षणे अशी भाषेची जी एकूण लक्षणे असतील त्यांचा विचार आपल्याला करायचा आहे. तिसरा मुद्दा पहिल्या प्रकरणामधला आहे भाषेविषयी समज आणि गैरसमज. मित्रांनो, भाषा ही निर्मितीपासून आजपर्यंत, म्हणजे भाषा निर्माण कशी झाली, निर्माण कोणी केली, इथपासून तिचा आजपर्यंतचा प्रवास या संदर्भामध्ये अनेक समज आणि गैरसमज मानवानं निर्माण करून घेतलेले आहेत. या समज आणि गैरसमजांचा विचार या मुद्द्यामध्ये आपल्याला करायचे आहे. आणि त्यामुळं या ठिकाणी हे समज कोणते आहेत, त्यापैकी गैरसमज कोणते आहेत, सत्य काय आहे, वैज्ञानिक सत्य काय आहे, याचा विचार आपल्याला या मुद्द्यामध्ये करायचा आहे. आणि शेवटचा जो मुद्दा पहिल्या घटकामधला आहे तो म्हणजे भाषा एक संकेत प्रणाली. आता भाषा ही एक संकेत प्रणाली आहे, कारण भाषा संकेतावर आधारलेली आहे. भाषेमधले जे शब्द आहेत आणि त्या शब्दाला प्राप्त केलेला अर्थ, शब्दाला जो आपण अर्थ देतो किंवा जो अर्थ आपण त्या शब्दाचा घेतो, तो अर्थ जो आहे तर तो संकेतावर आधारित आहे. म्हणजे मानवाच्या निर्मितीच्या वेळी जे भाषिक रूप तयार झाली आणि त्या रूपांना जे अर्थ मानवानं दिले तेच अर्थ आज आपण गृहीत धरतो. हे अर्थ कशावरून गृहीत धरायचे तर ते संकेताना आलीत म्हणून भाषा ही संकेतावर आधारित आहे असं म्हटलं जातं. आणि ती यादृच्छिक ध्वनी संकेतावर आधारली, म्हणजे ध्वनींची भाषा, जे ध्वनी आहेत तर ते यादृच्छिक आहेत. तर अशा यादृच्छिक ध्वनी संकेतावर आधारलेली भाषा ती कशी एक संकेत प्रणाली आहे, त्यामध्ये कोणते संकेत आहेत, तिची चिन्ह व्यवस्था कशी आहे, या संदर्भातला आढावा आपल्याला यामध्ये घ्यायचा आहे. असं एकूण 4 मुद्द्याच्या अंगानं आपण पहिलं प्रकरण भाषेचं स्वरूप बघणार आहोत. भाषाशास्त्रामधलं किंवा भाषा विज्ञानामधलं दुसरं जे आपलं प्रकरण आहे त्या प्रकरणाचं नाव आहे स्वन विचार. आता स्वन म्हणजे काय तर भाषेतला सर्वात लहान जो ध्वनी आहे त्याला स्वन म्हणतात. म्हणजे मानवी मुखावाटे बाहेर पडणाऱ्या आणि भाषेत वापरल्या जाणाऱ्या ध्वनीला आपण स्वन म्हणतो. म्हणजे मुळामध्ये भाषा ही ध्वनींपासून बनलेली आहे आणि या ध्वनींचे जी मूल ध्वनी आहेत त्या मूल ध्वनींना भाषाशास्त्रामध्ये किंवा भाषा विज्ञानामध्ये स्वन असं म्हटलं जातं. तर या स्वनांचे जे काही स्वन विचार आहे त्या स्वनांचा विचार, ते कुठले स्वन आहेत याचा विचार आपल्याला सुरुवातीला करायचा आहे. आणि म्हणून यामध्ये जे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे ते स्वन विचार आणि दुसरा मुद्दा आहे स्वनाचे स्वरूप. म्हणजे आपल्याला हे स्वन किती आहेत, ते कसे आहेत, कुठल्या भाषेमध्ये स्वनांची संख्या किती वापरली जाते. म्हणजे भाषेचा कल असतो की कमीत कमी मूलध्वनींचा वापर आणि त्यापासून जास्तीत जास्त शब्द निर्माण करण्याचं काम भाषा करत असते. तर मग हे स्वन कसे आहेत, त्या स्वनांचं स्वरूप काय आहे, हा विचार आपल्याला पहिल्या 2 मुद्द्यामध्ये करायचा आहे. तिसऱ्या मुद्द्यामध्ये हे स्वन निर्माण कसे होतात यासाठी स्वन निर्मिती प्रक्रिया करायची. म्हणजे ज्या फुफ्फुसाच्या वाटे हवा बाहेर पडते, फुफ्फुसातून येणारी हवा आपल्या नाकावाटे किंवा तोंडावाटे बाहेर पडते, ज्याच्यामुळे आपण श्वासोश्वास घेतो, त्याच हवेला वेगवेगळ्या ठिकाणी मुखविवरामध्ये आणि नासिकाविवरामध्ये रोधन करून थांबवून आपले भाषेतले ध्वनी निर्माण झालेले आहेत. आणि म्हणून हे भाषेची निर्मिती कशी झाली, ध्वनींची निर्मिती कशी झाली, स्वनांची एका स्वनांची निर्मिती कशी झाली, तर याची रचना कशी आहे ती आपल्याला बघायची. म्हणजे यामध्ये वागेंद्रियाची रचना असेल, म्हणजे आपल्या शरीराची रचना कशी आहे, म्हणजे कंठद्वारापासून स्वरतंत्री,
उपजीवा, आलीजीवा, दात, ओठ, जीभ हे सगळे घटक या ठिकाणी स्वन निर्मितीमध्ये महत्वाचे असतात. तर या सर्वांची जी वागेंद्रियाची रचना आहे ती आपल्याला बघायची आहे आणि प्रत्येक स्वन कसा निर्माण होतो, स्वन निर्मिती कशी होते, तर यावर आपल्याला या ठिकाणी विचार या प्रकरणामध्ये करायचा आहे. म्हणून स्वन निर्मिती प्रक्रिया असा तिसरा मुद्दा या ठिकाणी या प्रकरणामध्ये आहे. आणि शेवटचा जो मुद्दा आहे ते म्हणजे स्वनांचे वर्गीकरण. कुठल्याही भाषेतल्या स्वनांचं मुख्य दोन जे वर्गीकरण केलं जातं ते म्हणजे स्वरस्वन आणि व्यंजनस्वन. स्वरस्वनांचेही काही उपप्रकार पडतात, मग ओठावरून असेल, जिभेवरून असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं स्वन निर्मिती कशी होते त्यावरून जे प्रकार पडतात तर ते स्वरस्वनांचेही उपप्रकार पडतात. व्यंजनस्वनांचे सुद्धा दोन पद्धतीनं उपप्रकार पडतात. उच्चार स्थानावर आधारित काही उपप्रकार आहेत व्यंजनांचे, तर काही प्रयत्नावर आधारित उपप्रकार आहेत. तर स्वनांचे हे वर्गीकरण, स्वरस्वन म्हणजे काय, व्यंजनस्वन म्हणजे काय आणि स्वरस्वन आणि व्यंजनस्वनांचे वर्गीकरण या ठिकाणी आपल्याला या प्रकरणामध्ये बघायचं. तर हे आपलं दुसरं प्रकरण आहे स्वन विचार नावाचं. तिसरं प्रकरण मित्रांनो आहे आपलं स्वनिम विचार. स्वनाच्या पुढची अवस्था भाषेतली जी असते तो म्हणजे स्वनिम. आता स्वनिम म्हणजे काय, तर जो स्वन भाषेमध्ये अर्थनिर्णायकता आणि दोन शब्दामध्ये विभिन्नता आणण्याचं काम करतो त्याला आपण स्वनिम म्हणतो. आणि म्हणून या स्वनिमाची जी संकल्पना आहे ती आपल्याला सुरुवातीला बघायची की स्वनिम म्हणजे काय, स्वनिम या ठिकाणी कसा असतो, भाषेमध्ये कसे स्वनिम येत असतात, किती स्वनिम भाषेमध्ये असतात, स्वनिम कोणाला मानावं कुणाला मानू नये. तर या पद्धतीनं स्वनिमाची सुरुवातीला आपल्याला संकल्पना बघायची आहे. दुसरा मुद्दा आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे स्वनिम निश्चितीची तत्वे किंवा स्वनिम विनियोगाची तत्वे, ज्याच्यामध्ये आपल्याला स्वनिम निश्चित करायचे आहेत. स्वनिम कसे निश्चित करायचे त्याची काही तत्व या ठिकाणी दिलेले आहेत, काही कसोट्या दिलेल्या आहेत आणि त्या कसोट्यावर तपासून या ठिकाणी स्वनिम निर्माण केला जातो किंवा स्वनिम ओळखला जातो. स्वनिम ऑलरेडी स्वन हाच भाषेमधला स्वनिम असतो, पण प्रत्येक स्वन हा काही भाषेमध्ये स्वनिम असत नाही. आता स्वनिम त्याला जर ठरवायचं असेल तर काही कसोट्या आहेत. मग वैधर्म्ययुक्त विनियोग असेल, मुक्त विनियोग असेल किंवा व्यवच्छेदक विनियोग असेल. या विनियोगाच्या अंगानं, काही तत्वांच्या अंगानं आपल्याला स्वनिम आहे भाषेतला हा म्हणून त्याचा शोध घ्यावा लागतो. तर स्वनिम निश्चित करण्याची जी तत्व आहेत तर त्याचा विचार आपल्याला या दुसऱ्या मुद्द्यामध्ये करायचा आहे. तिसरा जो मुद्दा आहे मित्रांनो तो म्हणजे स्वनिमांचे प्रकार. आता स्वनिमांचे प्रकार दोन पडतात, खंडित स्वनिम आणि खंडाधिष्ठित स्वनिम. खंडित स्वनिम हे त्यांना लेखन चिन्ह असतं आणि ते भाषेमध्ये जी काही आपण स्वनिम विनियोगाची तत्वे आहेत किंवा स्वनिम निश्चितीची तत्वे आहेत त्याने ते शोधली जातात, त्यांना आपण खंडित स्वनिम म्हणतो. तर असे काही स्वनिम आहेत ज्यांच्यामुळं अर्थविभेदकता येते पण त्याला लेखन चिन्ह नाही. अशा स्वनिमांना खंडाधिष्ठित स्वनिम असं म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये बलाघात असेल, सुरावली असेल, नाशिक्य व्यंजन असेल, सीमासंधी असेल. तर हे जे आहेत ते खंडाधिष्ठित स्वनिम आहेत. तर त्या खंडित स्वनिमांचा आणि खंडाधिष्ठित स्वनिमांचा विचार आपल्याला या तिसऱ्या मुद्द्यात करायचा आहे. तर शेवटचा जो या ठिकाणी मुद्दा आहे तर मराठीची स्वनिम व्यवस्था. म्हणजे मराठीमध्ये किती स्वनिम मानले जातात, कुठले स्वनिम हे अर्थनिर्णायक आहेत, कुठले स्वनिम मानू नयेत. तर या संदर्भामध्ये मराठीची जी स्वनिम व्यवस्था असेल तर त्या सर्व स्वनिम व्यवस्थेचा आढावा आपल्याला या प्रकरणाच्या शेवटच्या मुद्द्यामध्ये घ्यायचा आहे. तर हे तिसरं प्रकरण. चौथं प्रकरण किंवा चौथा घटक जो आहे तो आहे रूपिम किंवा पदविचार. आता रूपिम किंवा पदविचार म्हणजे काय, तर भाषेतलं सर्वात छोटं लहानात लहान अर्थपूर्ण असं रूप जे असतं त्याला आपण पद म्हणत असतो. त्यालाच भाषा विज्ञानाच्या भाषेमध्ये रूपिका असं सुद्धा म्हटलं जातं. या रूपिकेचा किंवा पदाचा विचार आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. सुरुवातीला या ठिकाणी आपल्याला भाषिक रूप आणि रूपिका हा मुद्दा बघायचा आहे. म्हणजे भाषेमधलं अर्थपूर्ण रूप जे असतं ज्याला आपण रूपिका म्हणत असतो किंवा त्यालाच पद असं सुद्धा म्हटलं जातं. तर हे पद म्हणजे काय, म्हणजे भाषेतला सार्थ लघुत्तम घटक अशी ज्याची व्याख्या केली जाते त्याच्या विषयी, त्या संकल्पनेविषयीचा विचार आपल्याला पहिल्या मुद्द्यामध्ये करायचा आहे. म्हणजे रूपिका म्हणजे काय, रूपिका कशी शोधली जाते, कशी ठरवली जाते, हा भाग यामध्ये येईल. दुसरा मुद्दा आहे रूपिका आणि शब्द यातील फरक. म्हणजे रूपिका हा शब्द असतो का,
तर त्याचं उत्तर हो असं मिळेल, कारण प्रत्येक रूपिका ही शब्द असते. पण प्रत्येक शब्द रूपिका असतो का असा जर आपण प्रश्न विचारला तर नाही, कारण रूपिका हे भाषेतलं अर्थपूर्ण रूप आहे, पण ते लघुत्तम रूप आहे. शब्द हे भाषेतलं अर्थपूर्ण रूप असतं, पण ते लघुत्तम असेलच असं नाही. उदाहरणार्थ महाविद्यालय या शब्दामध्ये तो शब्द आहे आणि त्याच्यामध्ये 3 रूपिका आहेत, महाविद्या आणि आलय. तर या पद्धतीनं शब्दामध्ये आणि रूपिकेमध्ये काय फरक आहे, शब्द आणि रूपिका कशा वेगवेगळ्या असतात, तर या संदर्भातला मुद्दा, त्याच्यातला दोघातला फरक आपल्याला या मुद्द्यामध्ये बघायचा आहे. आणि तिसरा शेवटचा मुद्दा या प्रकरणामध्ये आहे रूपिका, रूपिम, रूपिकांतर ही संकल्पना किंवा पद, पदिम, पदांतर अशी संकल्पना, ज्यालाच रूपिका, रूपिम, रूपिकांतर असं म्हटलं जातं. म्हणजे रूपिका म्हणजे काय, रूपिका कशी असते, रूपिम म्हणजे काय आणि त्याचं रूपिकांतर कसं होतं, म्हणजे प्रत्यक्ष भाषेमध्ये वापरत असताना कुठली रूपं वापरली जातात, किंवा पद, पदिम, पदांतर या संकल्पनेचा विचार आपल्याला या चौथ्या प्रकरणाच्या शेवटच्या मुद्द्यामध्ये घ्यायचा आहे. आणि जे शेवटचं आपलं प्रकरण आहे, 5वं प्रकरण, प्रमाण भाषा आणि बोली भाषा नावाचं. या प्रकरणामध्ये मित्रांनो आपल्याला वर्णनात्मक आणि ऐतिहासिक भाषेचा विचार करायचा आहे. हा करत असताना प्रमाण भाषा मराठीची जी आहे ती म्हणजे काय, प्रमाण भाषा कुठं वापरली जाते, प्रमाण भाषेची निर्मिती जी झालेली आहे किंवा तिला प्रमाण भाषा का म्हटलं जातं, तसंच बोली कोणत्या आहेत, बोलींची निर्मिती कशी होते, बोलींची स्वनिम व्यवस्था कशी आहे, बोलींची व्याकरण व्यवस्था कशी आहे. म्हणजे एक मराठीची प्रमाण भाषा, तिचे निकष, आणि या ठिकाणी अनेक ज्या बोली आहेत मराठीच्या, तर त्या बोलींचा विचार, प्रमाण भाषेचा आणि बोलीचा विचार करायचा. हे करत असताना प्रमाण भाषा आणि बोली भाषा या दोन्ही मधला फरक काय आहे, या फरकांचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे. त्याचबरोबर मराठीची प्रमाण भाषा, त्या प्रमाण भाषेची वैशिष्ट्ये आणि मराठीच्या बोली आणि त्या प्रत्येक बोलीची वैशिष्ट्ये काय आहेत, तर याचा आढावा आपल्याला शेवटच्या प्रकरणामध्ये घ्यायचा आहे. तर या पद्धतीनं भाषेच्या स्वरूपापासून तर प्रमाण भाषा आणि बोली इथपर्यंत 5 प्रकरणाच्या माध्यमातून आपल्याला भाषा विज्ञान नावाचा जो अभ्यासपत्रिका आहे, तर त्या अभ्यासपत्रिकेचा आढावा घ्यायचा आहे, त्याचा विचार करायचा आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे. आणि त्यासाठी मित्रांनो काही संदर्भ ग्रंथ या ठिकाणी दिलेली आहेत. या संदर्भ ग्रंथांचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल, कारण हे संदर्भ ग्रंथ वापरूनच या ठिकाणी आपण भाषा विज्ञानाचा अध्यापन या ठिकाणी करणार आहोत. तर या पद्धतीनं आपली ही 10वी अभ्यासपत्रिका भाषा विज्ञान, जिच्या अभ्यासक्रमाची ओळख आपण करून घेतलेली आहे. धन्यवाद.